एक संतापजनक बातमी, सासरच्या जाचाला कंटाळून आणखी एका विवाहितेने आत्महत्या केली आहे। पुण्यातील सोरतापवाडीमधील धक्कादायक प्रकार आहे। सासू सरपंच आहे तर सासरे शिक्षक असल्याची माहिती आहे। या प्रकरणी चौघांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय। दीप्ती मगर चौधरी असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे। विवाहित पती, दीर आणि सासू सासरे यांच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। रोहन चौधरी पतीचं नाव आहे, सुनीता चौधरी सासूचं नाव आहे, तर कारभारी चौधरी असं सासऱ्याचं नाव आहे। विवाहितेवर वेगवेगळे आरोप करण्यात आले होते। तिच्या चरित्रावर संशय घेण्यात आला होता असे आरोप करण्यात येतात। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। रोहन, नेमकी काय माहिती समोर येते? पोलीस कशा प्रकारे तपास करतात? सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की हा सगळा प्रकार पुण्याच्या अगदी जवळ घडला आहे, सोरतापवाडीमध्ये घडला आहे। आणि जी सासू आहे ती या सुनेची जी आहे ती सरपंच या सोरतापवाडीची आहे आणि सरपंच असणाऱ्या सासूच्या सुनेनी जी आहे ती अशा प्रकारे आत्महत्या केल्याचं पाहायला मिळतंय। दीप्ती मगर चौधरी असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे, तर रोहन चौधरी हा पती आहे, सुनीता चौधरी ही सासू आहे। आणि या सगळ्यांच्या माध्यमातून हा सगळा प्रकार जो आहे तो घडलेला आहे आणि पुणे पोलिसांनी यावरती सक्त पावले जे आहेत ते उचललेले आहेत। 4 जणांना अटक देखील करण्यात आलेला आहे। या सगळ्यांचा विवाह जो आहे तो 2019 साली झालेला होता आणि या विवाहामध्ये तब्बल 50 तोळ्याहून अधिकचं सोनं जे आहे ते दिलेलं होतं आणि हे सगळं देऊन देखील वेगवेगळे आरोप जे आहेत ते या महिलेवरती करण्यात आलेले होते आणि त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप केल्यानंतर त्यांना शारीरिक आणि मानसिक जो आहे तो कुटुंबियांकडून त्रास दिला जात होता आणि या सगळ्या त्रासाला कंटाळून या विवाहितेने जो आहे तो आत्महत्या केलेली आहे। पुणे पोलीस या सगळ्या संबंधित तपास जो आहे ते करतायत। महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर अगदी थोड्या वेळामध्ये त्या घटनास्थळी जाणार आहेत। त्यांच्याकडून त्यांच्या कुटुंबियांची चौकशी विचारपूस जी आहे ती केली जाणार आहे आणि कशा पद्धतीने हे संपूर्ण घटना घडलेली आहे याची माहिती जी आहे ती रुपाली चाकणकरांकडून घेतली जाणार आहे आणि त्यानंतर या सगळ्याबाबतची अधिकची माहिती जी आहे ते स्वतः रुपाली चाकणकर साधारणतः अगदी चाकणकर आता काय नेमका संवाद साधतात पीडित व्यक्तीच्या कुटुंबासोबत? रोहन, ते पाहणं महत्त्वाचं आहे। त्या संदर्भातले अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।